आणि कुठलीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवायची आपल्याला, इंट्राडे बनवायचं, स्विंग बनवायचं, पोझिशनल बनायचे आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काहीही करायचं असेल मित्रो तर आपल्याला कॅन्डलस्टिक खूप महत्त्वाची आहे. एक एक कॅन्डलस्टिक घेऊ आणि त्याची स्ट्रॅटेजी बनवू. माय डिअर चार्ट कमांडोज, या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा का होणार आहे, कारण कॅन्डलस्टिक नुसतं समजून घेऊन किंवा नुसतं कॅन्डलस्टिक शिकल्याने आपण प्रॉफिटेबल होऊ हे डोक्यातून काढून टाका. ह्याचा प्रॅक्टिकल यूज कसं एक्झॅक्ट मार्केटमध्ये कसं यूज करायचं आहे ह्याचे काही सिक्रेट्स बघूया. काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील, काही गोष्टी माहीत नसतील, त्या नोट डाऊन करून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करून चार्ट कमांडो homework@gmail.com तुम्ही काय प्रॅक्टिस केली आहे याचे मला चार्ट्स पाठवत राहा. तर आता आपण पहिल्यांदा बघूया की प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय, नेमकं काय करायचं आहे. आपण चार्टवर पण बघू, पहिल्यांदा पॉईंट समजून घेऊ. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये पहिला पॉईंट आहे आयडेंटिफाईंग एंट्री अँड एक्झिट पॉईंट इन ट्रेडिंग. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कुठं एक्झिट करायचं आहे, कुठं अगोदर एंट्री करायची, कुठं स्टॉप लॉस लावायचं आहे, कुठं आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे, हे कुठे एक्झिट करायचं आहे, कसं ट्रेल करत जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एंट्रीसाठी आणि एक्झिट पॉईंटसाठी आपल्याला कॅन्डलस्टिक खूप खूप उपयोगाच्या पडतात. आपण प्रॅक्टिकली पण बघूया. नेक्स्ट आपण जर बघायचा प्रयत्न केला तर रिस्क मॅनेजमेंट आणि सेटिंग स्टॉप लॉस ऑर्डर. बरोबर आहे, एंट्री बघितली, एक्झिट बघितलं, पण स्टॉप लॉस कुठं लावायचं आहे एक्झॅक्ट. बरोबर आहे, म्हणजे समजा बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे तर त्याच्या खाली आपण बरोबर स्टॉप लॉस लावायचा आहे, थोडासा बफर ठेवून आणि त्या पद्धतीनं राईड करायचं आहे. त्यासाठी खूप रिस्क मॅनेजमेंटसाठी कॅन्डलस्टिक ह्या खूप म्हणजे संजीवनी आहे. आणि अक्रॉस व्हेरियस टाईम फ्रेम्स फॉर शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. आणि कुठलीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवायची आपल्याला, इंट्राडे बनवायच्या, स्विंग बनवायच्या, पोझिशनल बनवायचे आहे, इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, काहीही करायचं असेल मित्रो तर आपल्याला कॅन्डलस्टिक खूप महत्त्वाची आहे. आणि त्या याच्यामध्ये आणि पोझिशनल, इन्व्हेस्टमेंट, स्विंग ट्रेडिंग याच्यात तर कॅन्डलस्टिक खूप महत्त्वाचे असतात. इंट्राडेमध्ये सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. फक्त त्या कुठं, कशा, कधी, का वापरायच्या हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे मित्रो. तर माय डिअर चार्ट कमांडोज, आपण इथं बघूया ॲप्लिकेशनमध्ये एक उदाहरण. समजा बुलिश एंगल्फिंग पॅटर्न बघूया. तर हे कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कसं आयडेंटिफाय करायच्या, राईट, विच इज स्ट्रॉंग इंडिकेटर. आपण आता बुलिश एंगल्फिंग जर म्हटलं तर हे स्ट्रॉंग इंडिकेटर आहे की रिव्हर्सल होणार आहे, म्हणजे मार्केट पडत यायले खाली, असं मार्केट खाली पडत यायलं आहे आणि इथं एक सपोर्ट बनवायला आहे. आणि इथं जर आपल्याला बुलिश एंगल्फिंगचा पॅटर्न मिळाला तर आपल्याला एक इंडिकेशन मिळतं की आता इथं काय होणार आहे की हा पॅटर्न रिव्हर्स होणार आहे. बरोबर, मग एंगल्फिंग पॅटर्न कसा असतो तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की एक छोटीशी काय होतं आहे की एक स्मॉल बेरिश रेड कॅन्डल फॉलोड बाय लार्ज बुलिश ग्रीन कॅन्डल दॅट कॉल्ड ॲज अ एंगल्फ. म्हणजे ते पूर्ण त्या छोट्या बेरिश कॅन्डलला पूर्ण मोठी बुलिश कॅन्डल एंगल्फ करते, म्हणजे तर त्याला आपण बुलिश एंगल्फिंग म्हणतो. मग असं मार्केट पडत यायलं आहे, इथं सपोर्ट बनवला त्याने आणि या ठिकाणी जर ते असं पॅटर्न जर बनला तर हे खूप स्ट्रेंथचं एक इंडिकेशन असतं. खूप मोठं मार्केटमध्ये रॅली येऊ शकते. अशा पद्धतीने आपण त्याचे एक्झाम्पल पण बघूया. कन्फर्मिंग द पॅटर्न्स, म्हणजे हे पॅटर्न्स आपल्याला कन्फर्म, पॅटर्न्स विथ हाय ट्रेडिंग वॉल्यूम. बुलिश एंगल्फिंग कॅन्डलला त्या कॅन्डलमध्ये जर वॉल्यूम असेल तर आणखी मग आपल्याला ते कन्फर्मेशनला सोपं जातं. तर रिस्क मॅनेज कशी करता येतं की सेट अ स्टॉप लॉस ऑर्डर जस्ट बिलो द लॉ ऑफ बुलिश एंगल्फिंग कॅन्डल टू मिनिमाइज द पोटेन्शियल लॉसेस इफ रिव्हर्सल सिग्नल टर्न्स आउट इन फॉल्स. तर आपल्याला इथं जर कुठलाही आपण ट्रेड जेव्हा घेतो, गॅरंटी तो आपला प्रॉफिटेबल जाईल अशी गॅरंटी नसते. 100% गॅरंटी कुणी देऊ शकत नाही. बरोबर आहे, ह्या ट्रेडिंग आहेत. चार्ट कमांडोचे 4 रूल 100% लक्षात ठेवा. मार्केट सुप्रीम आहे, मी सुद्धा चुकू शकतो, चुकलं तर मी छोटा लॉस घेणार आहे आणि मी जर बरोबर असेल तर मोठा प्रॉफिट घेणार आहे. मग छोटा लॉस घ्यायची वेळ आली तर त्यावेळेला आपल्याला ह्या कॅन्डलस्टिक उपयोगाला येतात. त्यांच्या कॅन्डलस्टिकच्या मदतीने आपण स्टॉप लॉसेस सेट करू शकतो मित्रो. चला आपण चार्टवर बघूया. तर मित्र, आत्ताच आपण बघितलं होतं की बुलिश एंगल्फिंगचं आपण PPTवर बघितले पॉईंट्स. आता याला हे मार्केट आता हे पडत चालले कन्सिस्टंटली. बरोबर, पडत असताना इथं काय केलं मार्केटनं, पडलं, परत जाऊन त्याच ठिकाणी सपोर्ट घेतला. म्हणजे ही काय झाली मार्केटसाठी एक सपोर्ट रेंज झाली. ही जी रेंज झाली ही मार्केटसाठी एक सपोर्ट रेंज झाली. बरोबर, कारण इथं पडलं, परत तिथं सपोर्ट, परत तिथं सपोर्ट, परत तिथं सपोर्ट घेतला. मग अशा वेळेला आपण या सपोर्टला
आपल्याला एक त्या पद्धतीची कॅन्डल बुलिश प्रेशरची कॅन्डल मिळते का. म्हणजे आता आपण बुलिश एंगल्फिंगचं उदाहरण घेतो आणि इथं बघा एक्झॅक्ट इथं या सपोर्टच्या ठिकाणी बुलिश एंगल्फिंग आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा म्हणजे हे पहिल्यांदा बेरिश कॅन्डल आली आणि त्या पूर्ण कॅन्डलला ह्या कॅन्डलनी एंगल्फ केलेलं आहे, मोठी कॅन्डल आली आणि तिथून बघा हे मार्केट कन्सिस्टंटली अप ट्रेंडमध्ये गेलं. या पद्धतीनं आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. आता याच्यात आणखी सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने आपण ट्रेड करू शकतो, पण कॅन्डलस्टिकच्या फक्त आणि फक्त कॅन्डलस्टिकच्या बेसवर आपल्याला ट्रेड नाही करता येणार, हे नक्की लक्षात ठेवा. मग आता काय करायचं, नुसतं त्याच्या बेसवर नाही तर मग आपण बघितलं सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, परत एंट्री नंबर 1, एंट्री नंबर 2, हे जे मी सारे टेक्निक सांगितले हे तर सगळे टेक्निक आहेतच, पण त्याच्यासोबत टेक्निकली इंडिकेटरचा सुद्धा आपण तिथं वापर करू शकतो. मग हे ॲडिशनल आपल्याला कन्फर्मेशन देतात. जसं आपण इथं RSI वापरू शकतो किंवा आपण MACD वापरू शकतो किंवा मुव्हिंग ॲव्हरेजेस आपण वापरू शकतो. मुव्हिंग ॲव्हरेजेसला खूप चांगला सपोर्ट घेतो. तुम्ही ॲडव्हान्स बॉम्ब वगैरे किंवा MMMमध्ये असाल तर तुम्हाला हे माहीत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आणि त्यामुळं आपल्याला एक रिव्हर्सल सिग्नलचे स्ट्रॉंग आपल्याला इथं मिळतं आणि तिथून आपल्याला हे करतं. जसं फॉर इन्स्टंट रायझिंग RSI माईट इंडिकेट इन्क्रीजिंग इन बुलिश मुवमेंट. म्हणजे RSI तिथं रायझिंग होतोय आणि आपल्याला बाकीचे इंडिकेटर सपोर्ट देत आहेत आणि तिथंच आपल्याला प्राईस ॲक्शन पण सपोर्ट देते. आणि त्याच प्लेसला जर कॅन्डलस्टिक पण आली त्या पद्धतीची, जसं बुलिशच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की बाबा हे मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि मार्केट अप ट्रेंडमध्ये आणि हे वर गेलं, पुन्हा हे जे जेव्हा सपोर्ट रिट्रेस झालं, मग या ठिकाणी जर त्यानं बुलिश प्रेशरच्या कॅन्डल बनवलं म्हणजे बुलिश एंगल्फिंग बनवला तर इथं आपल्याला रिव्हर्सल चांगली एंट्री मिळते किंवा हे ब्रेकआउटची एंट्री. तर एंट्री नंबर 1 ह्या ठिकाणी किंवा या ठिकाणी दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणी आपल्याला जर बुलिश प्रेशरच्या कॅन्डल्स मिळाल्या तर आपल्याला पूर्ण ट्रेंड खाता येतो. या पद्धतीनं भरपूर काय आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्ट सगळे बघून घ्या. वेगवेगळे कोर्सेस मी टाकलेत, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंगपासून राईट FNO कोर्सेस म्हणून लोकांचे हजारो लाखो रुपये तिथे भरण्यापेक्षा तुम्ही फ्रीमध्ये मी कोर्स टाकलेले आहेत. यूट्यूबचे आपले मराठीचे प्लेलिस्ट हे करा, चार्ट कमांडो हिंदीवर जावा, त्याची प्लेलिस्ट बघा, त्यात तुम्हाला सगळं मिळेल. आणि कॅन्डलस्टिक सिरीजचे जुने व्हिडिओ बघा आणि कारण खूप मजा येणार आहे पुढच्या नवीन व्हिडिओजमध्ये. एक कॅन्डलस्टिक घेऊ आणि त्याच्या स्ट्रॅटेजी बनवू. चला तर नक्की भेटू नेक्स्ट व्हिडिओ. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.